नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद किशोर पेंढारे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल मस्ती टाईममध्ये। तर आज आम्ही निघालो आहोत मंदिरामध्ये। आमची ग्रामदेवताची मंदिर आहे, गावाच्या बाहेर आहे, तर तिकडे आम्ही निघालो आहे। तर उद्या आमच्या गावामध्ये सत्यनारायण महाप्रसादाचा लाभ आहे आमच्याकडे आणि मोठी पूजा आहे श्री सत्यनारायणाची। तर त्याच्या आधी आम्ही आज गावी मंदिरामध्ये पूर्ण सजावट करण्यासाठी जात आहोत। ते कशी करतो काय करतो ना ते तुम्हाला मी सर्वांना दाखवतो आता। आणि आमची पब्लिक बघा निघाले पुढे चालत आहेत आणि अजून पाठीमागून येत आहेत सुद्धा, ते तुम्हाला दाखवतो। फायनली मित्रांनो आता आम्ही मंदिरामध्ये पोचलो आहे। गावापासून 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर आमचं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता पाठीमागे। हे गावचं मंदिर आहे आणि गावच्या मंदिराचं हे एंट्रन्स गेट आहे, म्हणजे या साईडने आपण एंट्री करतो आणि दुसऱ्या साईडने माझा एक्झिट आहे। आणि ते महासती मातेचं मंदिर आहे आमच्या गावात, पाहू शकता। तर तुम्ही पाहू शकता गावाला सजवण्याआधी कसं आहे आणि सजवल्यानंतर तुम्हाला कसं दिसेल तर व्हिडिओमध्ये पाहाच। हे बघा, आता आमच्या काही मुलाने आंब्याचे टाळे सुद्धा आणून घेतलेले। गाभारा साफ करण्याचं काम आता चालू झालेलं आहे। आता गाभारा पूर्ण साफ करून घेणार, त्याच्यानंतर सजावट करणार। तर सर्व मुलं आता गाभारा पहिला साफ करून घेत आहेत, त्याच्यानंतर मग सजावट आम्ही चालू करू। हे सर्व साफसफाईचं काम चालू आहे। सजावटीसाठी लागणारे हार आणि फुलंही आम्ही मुंबईवरून मागवून घेतलेले आहेत। तरी सर्व फुलं आणि हार आम्ही मुंबईवरून मागवून घेतलेले आहेत। तरी आमचे सदस्य सर्व आता काम करत आहेत, पोचण्याचं काम करत आहे। तरी बघू शकता सजावटीसाठी चालू झालेलं आहे। सर्व आता हार विणण्याचं काम करत आहे, कोणी सजावट करत आतमध्ये। तर हे सर्व काम आता सर्व चालू झालं आहे, तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा।
तुम्ही पाहू शकता गाभारा सजवल्यानंतर किती सुंदर दिसत आहे आणि सजवण्याआधी कसं होतं आणि सजवल्यानंतर कसं दिसतंय। खूप सुंदर असं आमच्या गावच्या मुलांनी हे पूर्ण गाभारा सजवून घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं गाभारा सजवलेला आहे। फायनली गाभारा सजवण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे। मंदिराचा गाभारा आता पूर्ण आम्ही सजवून फुलांनी घेतला आहे। तर तुम्ही दाखवतो तुम्हाला फुलांनी पूर्णपणे सजवलेला गाभारा आता कसा दिसतोय। तुम्ही व्हिडिओमध्ये ते पाहिलाच आहात, तर आता तुम्हाला जवळून दाखवतोय। हे बघू शकता तुम्ही, आता आम्ही पूर्ण सजावट करून घेतली आहे फुलांनी आणि गाभारा खूप सुंदर असा दिसत आहे। तर उद्या आमच्या गावी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केलेली आहे, त्याच्यासाठी गाभारा सजवून घेतलेला आहे। उद्या पहिली पूजा इथे होणार सकाळी, त्याच्यानंतर मग गावामध्ये श्री सत्यनारायण महापूजा चालू होणार। तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर खूप लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।